भारत के 4 पवित्र धाम यानी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ और बद्रीनाथ। आने वाले 9 से 10 दिन के अंदर हम सभी चारों धामों के दर्शन करेंगे और साथ ही साथ हरिद्वार और ऋषिकेश भी जाएंगे। इस यात्रा में मेरे साथ होगी मेरी धर्मपत्नी रुद्राणी। यात्रा हमारे बीच सदैव रहे, इसलिए इस व्लॉग को शूट कर रहा हूँ। तो आइए चलते हैं यात्रा पर। हॅलो एव्हरीवन, तर आज आहे 21 ऑक्टोबर। काल आम्ही केदारनाथवरून ऑलरेडी ट्रेक करून आलो होतो सोनप्रयागला आणि आज सकाळी अर्ली मॉर्निंग फ्रेश वगैरे होऊन रूम सोडलं आणि आता आम्ही आहोत गुप्तकाशीच्या मंदिरासमोर। इथे बघू शकता विश्वनाथ मंदिर प्रवेशद्वार असं तुम्हाला इथे लिहिलेलं दिसत असेल। चला या फटाफट क्लिक करूया। तर काल संध्याकाळी आम्ही आलो होतो केदारनाथवरून सोनप्रयागला। तर जेव्हा तुम्ही केदारनाथवरून खाली गौरीकुंडला येता, तर गौरीकुंडला आल्यानंतर ते तुम्हाला चेक इन करून सोनप्रयागला यावं लागेल। तर तुमचा जो टुरिस्ट गाईड आहे ओके, तो तुम्हाला कुठेही रूम देऊ शकतो। तो तुम्हाला रामपूरला देऊ शकतो, सोनप्रयागला देऊ शकतो किंवा सीतापूरला देऊ शकतो। हे सगळं एकच आहे। तिथून तुम्हाला स्टेप बाय स्टेप ट्रेक करत चालावं लागेल। तर आम्ही ते सर्व अगोदरच कंप्लीट करून टाकलं आणि रूम चेकआउट करून 9:30-10 वाजता रूम चेकआउट करून आम्ही आज जाणार आहोत तुंगनाथला ओके। आणि आज सोमवारसुद्धा आहे, त्यामुळे तुंगनाथ मंदिराचे दर्शनसुद्धा होईल। आणि तुम्ही जेव्हा सोनप्रयागवरून बद्रीनाथला जाता किंवा चोपताला जाता, तर रस्त्यामध्ये तुम्हाला गुप्तकाशी मिळेल। आणि अगोदर आज गुप्तकाशीचे दर्शन घेऊन मग आम्ही जाणार आहोत तुंगनाथ, जिथं सर्वात उंच टॉलेस्ट शिव मंदिर आहे इन द वर्ल्ड ओके। आणि मग तिथून चंद्रशिला तालला जायचं। यहाँ पे बोले शंकर ने गुप्तवास लिया है, इसीलिए यहाँ का नाम गुप्तकाशी है। जो यहाँ पे शिवलिंग है उसके दाएं और बाएं भाग से 2 धारा निकलती है। एक गंगा, एक यमुना। मनकामनी का कुंड है, अर्धनारीश्वर का मंदिर है। आप केदारनाथ में रहेंगे, वहाँ पे भोले शंकर ने भैंस के पृष्ठभाग के रूप में दर्शन दिए। केदारनाथ में घी महीने का महत्व है और इस काशी में नारियल द्वारा गुप्त दान होता है। यहाँ का केदारनाथ का मंदिर एक जैसा है, वो बड़ा है, ये छोटा है। केदारनाथ में भोले शंकर ने भैंस के पृष्ठभाग के रूप में दर्शन दिए और यहाँ पे अर्धनारीश्वर के रूप में दिए। केदारनाथ में घी महीने का महत्व है और इस काशी में नारियल द्वारा गुप्त दान होता है। राईट, चलो हर हर महादेव। आता हे अशा प्रकारचे आरतीची प्लेट घेतला आपण, पूजेची थाली वगैरे घेतला, ज्याच्यामध्ये गुप्तदान असं काहीतरी सांगितलं आहे त्यांना ओके। फक्त एक्साइटेड याच्यासाठी आहे की केदारनाथचं मंदिर आणि हे एकसारखं आहे ओके। आणि ह्याला पण छोटंसं ट्रेक आहे, बघू शकता आम्ही पार खालून वर आलेलो आहोत ओके। सो इथून वापस आणखी असंच वर जायचं आपल्याला। चलो। हिमालय की गोद में मंदाकिनी नदी के किनारे बर्फ से ढके चौखंबा शिखरों के साए में बसा है गुप्तकाशी, एक ऐसा धाम जहां आस्था, इतिहास और रहस्य एक साथ सांस लेते हैं। कहा जाता है महाभारत के बाद पांडव भगवान शिव से क्षमा मांगने यहाँ पहुँचे। शिव जी ने उनसे मिलने के लिए मना कर दिया और गुप्तकाशी में नंदी के रूप में छिप गए और तभी से इस धाम का नाम पड़ा गुप्तकाशी, अर्थात छुपा हुआ काशी। यहीं पर भगवान शिव ने माँ पार्वती को विवाह का प्रस्ताव दिया। यही वो पावन स्थल है जहाँ उनकी दिव्य प्रेम कथा का आरंभ हुआ और विवाह संपन्न हुआ त्रियुगी नारायण में। पत्थरों से बनी इस प्राचीन मंदिर की वास्तुकला उत्तराखंड की धरती का शौर्य और शांति दोनों समेटे हुए है। मंदिर के द्वार पर खड़े द्वारपाल, दीवारों पर खिले कमल की नक्काशी और ऊपर से झांकते हुए भैरव की मूर्ति, हर कोना मानो कहानी कह रहा हो। मंदिर प्रांगण में नंदी विराजमान है।
सदैव अपनी आराध्य की ओर निहारते हुए, और पास ही है अर्धनारीश्वर की मूर्ति जहाँ शिव और शक्ति का अद्भुत संगम एक ही रूप में दिखाई देता है। मंदिर के सामने मणिकर्णिका कुंड है जहाँ गंगा और यमुना की धाराएं हाथी और गाय के मुख से प्रवाहित होकर स्वयं शिवलिंग का अभिषेक करती है। यह संगम केवल जल का नहीं बल्कि आस्था और पवित्रता का है। मान्यता यह है कि पांडवों ने स्वयं इस मंदिर का निर्माण करवाया और सर्दियों में केदारनाथ के कपाट जब बंद हो जाते हैं तो भगवान केदार की पूजा यहीं से आगे बढ़ाई जाती है। यही कारण है कि गुप्त काशी को काशी के समान पवित्र माना जाता है। चंपा के फूलों की महक, मंदाकिनी की कलकल ध्वनि और हिमालय की ठंडी बयार, ये सब मिलकर इस धाम को एक जीवित कविता बना देती है। गुप्त काशी केवल एक पड़ाव नहीं, यह वो जगह है जहाँ कथा और सत्य एक हो जाते हैं, जहाँ प्रेम और भक्ति एक हो जाते हैं। यह मंदिर याद दिलाता है कि यात्रा केवल मंजिल तक पहुंचने के लिए नहीं होती। सो आम्ही आता आहे गुप्त काशी मंदिरामध्ये, तर तुम्ही पाहू शकता गुप्त काशी मंदिराचं दर्शन सुद्धा झालेलं आहे। इथून आम्हाला जायचं आहे तुंगनाथला। तर तुंगनाथला जात असताना तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात अगोदर चोपताला जावं लागेल। चोपताला तुम्हाला तिथं स्टे पण करू शकता, मग सामान वगैरे तिथं ठेवून तुम्ही डायरेक्ट वर जाऊ शकता। बट आम्ही असं करणार नाही, कारण चोपताला इंटरनेट नसतं। तुम्ही ट्रेक करून आल्यानंतर तुम्हाला जर मेंटेनमेंटसाठी मोबाईल डाटा वगैरे लागत असेल तर चोपताला इंटरनेट नसतं। मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आम्ही आता जेवण झालेलं आहे, फ्रेश झालेलो आहोत, आमचं पूर्ण सामान गाडीमध्ये आहे। तर इथून आमची गाडी जाणार चोपताला गाडी थांबणार आणि आम्ही ट्रेकचं सामान घेऊन वर जाणार, तुंगनाथ मंदिराचं दर्शन करणार। खाली आल्यानंतर त्याच गाडीमध्ये बसून ती गाडी आम्हाला घेऊन जाणार समोर। दोन ठिकाणी तुम्ही समोर मुक्काम करू शकता, एक तर चमोलीला मुक्काम करू शकता किंवा जिथं आम्ही स्टे करणार आहोत तिथं मुक्काम करू शकता। आणि आमचं आजचं स्टे कुठं आहे ते एक्झॅक्ट आणखी 2 डिटेल्स आले नाही आहेत, सो जसे डिटेल्स येतील मी ते तुम्हाला सांगून टाकेन। ओके, आपला आजचं स्टे काय आहे अच्छा, हां पीपल कोटीला CB हॉटेलमध्ये आज आमचं स्टे आहे। दुर्धरणीला जो आता मेसेज आलेला आहे की पीपल कोटी हा चमोलीपासून 20 किलोमीटर पुढे आहे। ह्याच्यामुळं फायदा का होईल की चोपताला जर थांबलात तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला चोपतावरून बद्रीनाथला जायला वेळ लागेल। त्यामुळं ट्रेक करायचं, ट्रेक करून आल्यानंतर गाडीमध्ये बसायचं, आरामशीर 2-2.5 घंटे झोपायचं, तिथून डायरेक्ट ती गाडी तुम्हाला घेऊन जाते पीपल कोटीला किंवा चमोलीला। तिथं तुम्ही आजचं स्टे करा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बद्रीनाथला जा, 2 तासात बद्रीनाथ घेऊन जाईल। ओके, तर आजचा जो व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज मी तुम्हाला पूर्ण हिमालयन रेंजेस दाखवणार आहे, हिमालयाचे पर्वत। तुंगनाथसाठी एक स्पेशल व्लॉगच बनवू म्हणजे सगळ्यांना समजून जाईल, हा, कारण ते महादेवाचं हायेस्ट सगळ्यात उंच असणारं शिव मंदिर आहे, राईट, जिथं आणि ते जे आपण केदारनाथ वगैरे म्हणतो ना, त्या 5 नाथांपैकी एक नाथ आहे, ज्या ठिकाणी केदारनाथमध्ये महादेवाचा वरचा पाठीचा भाग आलेला आहे, ते तुंगनाथमध्ये असं म्हणतात की बाहू म्हणजे भुजाचं असलेलं आहे। त्याची पूजा केली। आपण तिथं आणखी त्याच्या महिमा वगैरे आहेत, कोणाला तर विचारून घेऊ। ऑलराईट, अर्धनारेश्वर मंदिर आहे जिथं अर्धा महादेव आणि अर्धा पार्वतीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता। अशा प्रकारची काही इथे मूर्ती वगैरे तुम्हाला दिसत असेल। गुप्त काशी मंदिराच्या समोर जो कुंड तुम्ही पाहतात, इथं तुम्हाला दिसत असेल तर एका साईडला गंगा नदीचं पाणी येतं, तर एका मुखातून यमुना नदीचं पाणी इथं येतं। ओके, आपले रोल किती काशी कंप्लीट झाले, कोणते आणि गुप्त काशी झाला, आता फक्त आपल्याला वाराणसी काशी विश्वनाथ करायचं, 3 काशी, राईट। तर गुप्त काशी मंदिराचं दर्शन आमचं झालेलं आहे। तो आम्ही आता छोटंसं ट्रेक उतरत आहोत आणि इथून आम्ही जाणार आहोत डायरेक्ट चोपताला। ओके, जो की जवळपास गुप्त काशीवरून आणखी अराउंड 20 ते 25 किलोमीटर असं ड्रायव्हर मानत होता, मी मॅपवर चेक करेन। आणि मग चोपतावरून आमचा स्टार्ट होईल तुंगनाथचं ट्रेक, जो की सर्वात टॉलेस्ट महादेव मंदिर आहे। आणि आजचा दिवस पण खूप चांगला आहे, 21 ऑक्टोबर 2024 आणि आज वार आहे सोमवार। तर सोमवार महादेवाचं दर्शन, सर्व गोष्टी एकदम योगायोग जुळून आलेल्या आहेत। काल जेव्हा केदारनाथचं ट्रॅक उतरून आम्ही खाली आलो होतो, ओके, रूमवर आलो होतो, असं वाटत होतं की आता यात्रा संपली, आता यात्राच नाही आहे, आता घरी जायचं टाईम आलेला आहे। म्हणजे एवढं असं एकदम असं वाटतं की चला आता झालं, संपलं सगळं यात्रा आणि डायरेक्ट बद्रीनाथ करून घरी जायला पाहिजे। बट नंतर जेव्हा झोप झाली, थकवा वगैरे गेला,
मग आज सकाळी 21 तारखेला सकाळी पहाटे जेव्हा मी आणि रुद्राने डिस्कशन करत होतो तेव्हा सांगितलं की बाबा आता एवढं सगळं केलेलं आहे, थोडक्यासाठी तुंगनाथ कॅन्सल करू नये, सोमवार आहे. कारण पुन्हा आपण महाराष्ट्रातून ह्या एवढ्या अशा प्रकारच्या भागामध्ये आपण सहसा येत नाही. ओके, तिरुपती राहिलं असतं किंवा पंढरपूर शिर्डी अशा प्रकारचं राहिलं असतं तर आपण ते कधीही केलो असतो. बट इकडच्या एरियामध्ये आपण वापस सहसा येणं होतच नाही. कारण ह्याच्यानंतर आम्ही गेलो तर जाणार आहोत अमरनाथला, डेट नॉट येट डिसाइडेड. अँड त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत वैष्णव देवीला. त्यामुळं हा एरिया शक्यतो नंतर होणारच नाही. त्यामुळं थोडंसं स्वतःच्या मनाला समजून सांगत आम्ही याच वेळेस हा ट्रेक कंप्लीट करणार आहोत. ओके, तुंगनाथ आणि मग त्याच्यानंतर बद्रीनाथ झालं आणि मग आमची यात्रा संपली. बाकी जे छोटे मोठे जे स्पॉट असतात, छोटे मोठे स्पॉट्स म्हणजेच काय त्याच्यामध्ये हां म्हणजे ग्राउंड लेवल सिटी ऋषिकेश वगैरे तिथे जास्त काही प्रॉब्लेम आम्हाला येणार नाही. ओके, सो आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत. अशा प्रकारे वाहतूक इथे केली जाते. हां, आणि इथं मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऋषिकेशपासून वर ऑटो बंद. जे पण काही ने-आण करायचं आहे एकतर ते टाटा एसचे छोटे हत्ती 4 व्हीलर, हां 3 व्हीलर नॉट अलाउड. ओके, सो मी एक्सायटेड आहे तुंगनाथच्या ट्रेकसाठी. पाहूयात काय होईल. सुरुवातीला टुरिस्ट कंपनीऐवजी आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणार होतो. हे बघा, असं बघू शकता हिमगिरी एक्सप्रेस वगैरे. बट बरं झालं आम्ही ते केलं नाहीत. आणि तुम्ही सुद्धा तसं करणार असाल तर करू नका, कारण तिथं खूप गर्दी असते, भयानक गर्दी असते, जागा मिळत नाही आणि बसेससुद्धा समटाईम्स वेळेवर नसतात. सो तुमचं जे 9 दिवसाची ट्रिप आहे कधी 15-20 दिवसाची होईल काहीच सांगता येत नाही. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्त वापर केला तर मे बी तुमचं प्लॅनच कॅन्सल होऊ शकते. त्यामुळं मेक शुअर करा की तुम्ही टुरिस्ट कंपनीलाच करताल, बट चांगली टुरिस्ट कंपनी, चांगली ट्रॅव्हल एजन्सीचा निवड करताल. ओके, गुप्त काशी के दर्शन संपन्न हुए, मन में शिव का आशीर्वाद समेटे हम आगे बढ़ गए. अब हमारी अगली मंजिल है तुंगनाथ की ओर, दुनिया का सबसे ऊंचा शिव मंदिर. हर कदम हमें महादेव की और करीब ले जा रहा है. यात्रा जारी है, मंजिल अब तक भगवान शिव ही है. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आता आम्ही आलो आहोत तुंगनाथ इथे, जिथे की भारतातलं सर्वात उंच असलेलं महादेव मंदिर आहे. हा जो गाव तुम्ही बघता हा चोपता आहे आणि चोपतावरून आपल्याला तुंगनाथला जायचं हा मंदिराचा एंट्रन्स आहे. 4 किलोमीटरचा ट्रेक आहे. स्टार्ट